हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 14 गुणत्रय विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्याय. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 14 श्लोक क्रमांक 15. रजसी प्रलयं गत्वा कर्म संगीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढयोनिषु जायते. रजोगुण प्रबळ झालेला असताना जर देहधारीचा मृत्यू झाला तर त्याला सतत कर्मात रत ठेवणारी योनी प्राप्त होते. तसेच तमोगुण प्रबळ झालेला असताना जर देहधारीचा मृत्यू झाला तर त्याला मूढ योनी प्राप्त होते. रजसी प्रलयं गत्वा कर्म संगीषु जायते. भगवंत श्रींनी तमोगुणाला आणि सत्वगुणाला निष्प्रभ करून रजोगुण उदित होतो त्याची लोभ प्रवृत्ती, कामाचा आरंभ, अशांती, इच्छा अशी लक्षणे सांगितली. आता या श्लोकात ते त्याचा परिणाम सांगत आहेत. रजोगुण प्रबळ झालेला असताना जर देहधारीचा मृत्यू झाला तर त्याला सतत कर्मात रत ठेवणारी योनी प्राप्त होते. अशा प्रकारे सतत वस्तू जगताचा हव्यास असणारा नेहमी वस्तूच्या संग्रहातच अडकलेला असतो. तो सतत याच कर्मात रत असतो. यामुळे मृत्यूसमयी तो भौतिक जगतातील वस्तूंच्या उपभोगात घुटमळत असतो. त्याचा अंतरात्मा भौतिक भोगमायेने झाकोळलेला असतो. त्यामुळे वस्तू जगताचा उपभोग हेच त्याचे संचित असते. अर्थातच देह त्याग केल्यावर वस्तू जगताचा संचित भोग नष्ट करण्यासाठी योग्य अशी कर्मात रत ठेवणारी आणि भरपूर उपभोग मिळवून देणारी योनी तो निवडतो आणि त्यात त्याचा पुनर्जन्म होतो. रजोगुणी नेहमीच मूर्छेत जगत असतो. त्याला या जगतात असत वस्तू जगताचा मिथ्या भास होत असतो. त्याला सत आत्मतत्व जाणून घ्यायची बुद्धी होत नाही. कोणी त्याला आत्मज्ञानाबद्दल काही सांगू लागल्यास तो म्हणतो की हेच वय आहे मौज करायचे. आत्ता अंगात रग आहे तर धमाल करू दे. 60 ओलांडली की पाहू तुम्ही काय आत्मा बित्मा म्हणता ते. ती 60 ओलांडून झाली तरी त्याची बुद्धी ती नाठीच राहते. त्याची वस्तू जगताची आसक्ती कधीही कमी होत नाही. उलट ती सतत वाढतच असते. त्याचा हावरेपणा कधीही कमी होत नाही. मरेपर्यंत तो मिळकतीचेच हिशेब मांडत असतो. मृत्यू झाल्यावर त्याच्या वहीत चित्रगुप्ताला त्याला बढती द्यावी असे काही सापडतच नाही. त्यामुळे त्याला पुन्हा त्याच रजोगुणी इयत्तेत प्रवेश घ्यावा लागतो. यास्तव जीवित राहण्यासाठी पुरेसे मिळवून इतर वेळ प्रभूच्या सेवेत रत असावे, रामनाम घ्यावे आणि ध्यानयोग साधना करून आत्मबोध करून घ्यावा. जीवनाची समाप्ती रामनाममुखी असताना व्हावी. पुढील जन्माची तीच इच्छा धरावी. जीवनात रामनामाची सतत सवय असल्याशिवाय अंतकाळी रामनाम ओठावर येत नाही. एक तरुण व्यापारी होता. त्याचे दुकान होते. खूप कष्ट घेऊन प्रामाणिकपणे तो आपले दुकान चालवत असे. रात्रंदिवस तो दुकानात काम करत असे. त्यामुळे त्याचा व्यापार खूप तेजीत चालला होता. त्याचे नवीनच लग्न झाले होते. त्याच्या मित्राने त्याला सल्ला दिला की तू आपल्या मुलांची नावे देवदेवतांची ठेव. म्हणजे मरणसमयी मुलांना हाक मारताना देवाचे नाव मुखी येते आणि त्यामुळे आयतीच मुक्ती मिळते. कारण शास्त्रात सांगितले आहे की मरताना शेवटी जे आपल्या उक्ती असते त्याप्रमाणे आपला पुढील जन्म होत असतो. त्या व्यापाऱ्याने आपल्या मित्राचा सल्ला मानला. त्याला 4 मुलगे होते. त्याने त्यांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली. दररोज मुलांना हाक मारताना आयतेच देवाचे नाव घेतले जात होते. त्याला आपल्या मित्राने फारच योग्य सल्ला दिला आणि आपण तो मानला याचे समाधान होत असे. होता होता दिवस, महिने, वर्षे झपाट्याने संपत होती. तो तरुण व्यापारी आता चांगला म्हातारा झाला होता. त्यामुळे आता दुकानाचा कारभार त्याची 4 मुलं पाहत होती.
फार उत्तम प्रकारे छान गुण्या गोविंदाने ते चारी भाऊ न म्हणता एकोप्याने व्यापार सांभाळत होते. त्यामुळे म्हातारपणी तो व्यापारी आपल्या सुखी आयुष्यावर समाधानी होता. होता होता त्या व्यापाऱ्याचा मरणकाळ जवळ आला. त्याला शेवटचा श्वास लागला. आता आपण फार वेळ जगत नाही याची त्याला जाणीव झाली. त्याने बायको, मुलांना, नातेवाईकांना बोलावणे पाठवले. सर्वांना या शेवटच्या घडीला जवळ बोलावले. एक एक जण येत होता आणि त्याच्याजवळ बसत होता. त्या शेवटच्या घडीला तो व्यापारी अमका आला का, तमका आला का अशी चौकशी करू लागला. एकदा शेवटचे सर्वांना डोळे भरून पाहत होता. शेवटी त्यांनी बायकोचा अखेरचा निरोप घेतला. इतक्यात त्याला त्याच्या मित्राच्या बोलण्याची आठवण झाली. मित्र म्हणाला होता, शेवटी मुलांना हाक मारताना देवाचे नाव घेतल्यास पुढील जन्म त्याप्रमाणे होईल. तेव्हा त्याने मुलांना हाक मारायला सुरुवात केली. राम, बायको म्हणाली, हा काय आपल्यासमोर आहे. लक्ष्मण, बायको म्हणाली, हा काय आपल्यासमोर आहे. भरत, बायको म्हणाली, हा काय आपल्यासमोर आहे. शत्रुघ्न, बायको म्हणाली, हा काय अहो आपल्यासमोर आहे. चारी मुलांना समोर पाहून प्राण जाता जातो तो व्यापारी अभावितपणे म्हणाला, अरे मूर्खांनो, मग दुकानात कोण आहे. तथा प्रलीनस्तमसी मूढ योनिषु जायते. भगवंत श्रींनी सत्वगुणाला आणि रजोगुणाला निष्प्रभ करून तमोगुण उदित होतो त्याची अप्रकाश, अप्रवृत्ती, प्रमाद, मोह इत्यादी लक्षणे सांगितली. आता या श्लोकात ते त्याचा परिणाम सांगत आहेत. तमोगुण प्रबळ झालेला असताना जर देहधारीचा मृत्यू झाला तर त्याला मूढ योनी प्राप्त होते. मूढ याचा अर्थ मनुष्येतर योनी असा घेऊ नये. मूढ योनी याचा अर्थ स्वतःचेही हित कशात आहे ते न उमजणारा अज्ञानी मनुष्य. एकदा मानव योनीत जन्म झाल्यावर परत खालच्या इयत्तेत प्रवेश दिला जात नाही. एक घडते की मानव योनीत जन्म होऊनही तो किडे, मुंगी, पशु असे नीच योनींचे जीवन जगतो. यालाच नरक असे नाव आपण दिलेले आहे. व्यसनी, आळशी, तापट, दुराचारी वगैरे दुर्गुण असलेले कसे जगतात त्याचे अवलोकन करावे, म्हणजे येथे काय अभिप्रेत आहे त्याचा उलगडा होईल. तमोगुणी नेहमी गाढ निद्रावस्थेत जगत असतो. त्यामुळे तो महाआळशी असतो, रिपूंनी ग्रस्त असतो. त्यासाठी त्याला काहीही करायची इच्छा नसते. त्यामुळे उपभोग आयते मिळावे अशी त्याची प्रवृत्ती असते. ते मिळवण्यासाठी तो मोहाला बळी पडतो आणि प्रमाद करतो. अशात त्याचा मृत्यू झाला तर अर्थातच त्याचे संचित भोग नरक योनीत जन्म घेण्याच्या लायकीचे असतात. त्याचा अंतरात्मा असंख्य पापाने घेरलेला असतो. तर ती पापे नष्ट करण्यास योग्य अशी योनी आत्मा निवडतो आणि त्याप्रमाणे त्याचा जन्म होतो. हरिओम.